नमस्कार, माझा इंडिया न्यूज। आज 29 ऑगस्ट 2024 रोजी वेळ आहे दुपारी 1 वाजताची। ठिकाण आहे काशी विश्वेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल, पिंपळे गुरव। या ठिकाणी एका महिला शिक्षिकेच्या प्रसंगावधानाने शाळेत शिरणारा साप सर्पमित्राला बोलावून पकडण्यात आला। शाळेतील सर्व मुले सुखरूप वर्गात असल्यामुळे एकही मूल या वर्गाच्या बाहेर नसल्याकारणाने हा अनर्थ टळला। या महिला शिक्षिकेचं खरोखर कौतुकच केलं पाहिजे। या महिला शिक्षकाने प्रसंगावधान दाखवून गेटच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या करण मोरे, अभिषेक शिंदे, अमोल कसबे आणि विशाल खताळ यांना हा प्रकार सांगितला। त्यानंतर अमोल कसबे यांनी लगेचच सर्पमित्र श्री विनायक बर्दे यांना फोन करून बोलावून घेतले। सर्पमित्र विनायक बर्दे हे 10 मिनिटात या ठिकाणी उपलब्ध झाले। त्यांनी लगेचच एका सीडीच्या सहाय्याने या गेटवरती उभा राहून भिंतीवरती प्रवेश केला व त्यांनी एका हाताने हा साप अगदी जिवंत पकडला। खरोखरच या काशी विश्वेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलच्या महिला शिक्षकाचं कौतुक केलं पाहिजे। त्यांच्या या प्रसंगावधानामुळे आज एखाद्याचा जीव वाचू शकला। खरं पाहिलं तर हा साप पकडण्यासाठी जी सीडी लागत होते ती या शाळेतील कर्मचाऱ्याने लगेचच आपल्याला उपलब्ध करून दिलेले या ठिकाणी दिसत आहे। सर्पमित्र श्री विनायक बर्दे यांनी आतापर्यंत हजारो सापांना व वन्यजीवांना जीवदान दिलेले आहे। त्यांचंही या ठिकाणी कौतुक केलंच पाहिजे। सर्पमित्र श्री विनायक बर्दे हे आपल्या जीवाची बाजी लावून या सापाला जिवंत पकडण्यासाठी अगदी शर्थीचे प्रयत्न करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। त्याचबरोबर त्यांच्या सोबतीला असणारे करण मोरे, अभिषेक शिंदे, अमोल कसबे, विशाल खताळ या ठिकाणी त्यांना मदतीला यावेळी धावून आलेले दिसत आहेत। आता आपण पाहू शकता त्यांनी अशा पद्धतीने एका हाताने एका लाकडाच्या काडीच्या सहाय्याने दाबून दुसऱ्या हाताने हा साप त्यांनी जिवंत शाळेच्या भिंतीवरती हा पकडलेला हा जिवंत साप आपल्याला दिसत आहे। तुमचं नाव काय सर? विनायक बर्दे। विनायक बर्दे, हां, धन्यवाद सर। बरोबर आहे। सामान्य माणसासाठी साप म्हणजे साप आहे। आपल्याला माहित पण नाही बाईट झाला तरी माणूस घाबरून जातो। माझा इंडिया न्यूज, पिंपळे गुरव, पिंपरी चिंचवड।